राज्यभरातल्या लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे। जानेवारी महिन्याचा हप्ता हा लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केला जाणार आहे। लाडकी बहीण योजनेतल्या लाभार्थ्यांना जानेवारीचा आर्थिक लाभ देण्यासाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचा 98,45,00,000 रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता अद्याप अनेक लाभार्थ्यांना मिळालेला नाही, मात्र आता लाडकींना मोठा दिलासा मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा 98 कोटी रुपयांचा निधी आहे। सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचा 98,45,00,000 रुपयांचा निधी वितरित करण्यात आलाय। 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 3,960 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीनं हा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे। लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे लाडक्या बहिणींच्या रखडलेल्या हप्त्याबाबत आता सरकारच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। 1,500 रुपयाबाबतची मोठी अपडेट समोर आलेली आहे। तो म्हणजे तुम्ही ज्याची आतुरतेने वाट पाहत होता, तुमचा 19वा म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता। त्याचसोबत ज्या ज्या लाडक्या बहिणींचे याच्या मागचे देखील हप्ते रखडलेले आहेत, ज्यांची KYC या ठिकाणी चुकीची झाली गेलेली होती, त्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर असेल, डिसेंबर महिना असेल, हे पैसे जे आहेत ते भेटलेले नाहीत, तर ते देखील पैसे आता मग ह्या 1,500 रुपयासोबत म्हणजेच जानेवारी महिन्याच्या हप्त्यासोबत तुम्हाला भेटू शकणार का एकत्रित, त्याची देखील पुढे माहिती आपण बघणार आहोत। तर लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा, जेणेकरून सर्व अपडेट तुमच्या लक्षात येईल। आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ नक्की लाईक करा। तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या रखडलेल्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। आता महिलांना लवकरच पैसे दिले जाणार आहेत। यासाठी सामाजिक व न्याय विभागाचा निधी वितरित करण्यात आलेला आहे। तर बघू शकता, हा निधी जो आहे, सामाजिक न्याय विभागाचा निधी जो आहे, लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो देण्यासाठी वितरित करण्यात आलेली आहे। तर लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला लवकरच हा हप्ता जो आहे तो जानेवारी महिन्याचा भेटणार आहे। मग किती तारखेपर्यंत हे पैसे येऊ शकतात त्याची देखील तारीख पुढे आलेली आहे, ती देखील आपण बघणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट देण्यात आलेली आहे। महिलांच्या खात्यामध्ये आता लवकरच पैसे येणार आहेत। सामाजिक व न्याय विभागाचा निधी जो आहे तो वितरित करण्यात आलेला आहे। लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता कधी येणार असा प्रश्न सर्वजण विचारत होते। तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवरती या ठिकाणी गेलेला आहे। आपण जर बघितलं, मागच्या 3 ते 4 महिन्यापासून जवळपास सर्वच हप्ते लांबणीवरती जात आहेत। त्या महिन्यामध्ये हे पैसे भेटताना दिसत नाहीत। त्याच्यामुळे लाडक्या बहिणी मागणी देखील करतायत की कुठली तरी एक तारीख सरकारने फिक्स करणं गरजेचं आहे। लाडक्या बहिणी 1 ते 30 तारखेपर्यंत वाट पाहत राहतात पूर्ण महिनाभर, मात्र त्या महिन्यामध्ये पैसे न जमा होता पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हे पैसे जमा होताना दिसत आहेत। त्याच्यामुळे एक तारीख फिक्स केल्यास लाडक्या बहिणींना या ठिकाणी अशा पद्धतीने वाट पाहावी लागणार नाही प्रत्येक महिन्यामध्ये। तुम्हालाही काय वाटतं, सरकारने एक तारीख फिक्स करावी का? तुम्हाला वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सर्वांनी सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि एक तारीख फिक्स झाल्यास त्याचा तुम्हाला फायदा देखील होईल। त्यामुळे बघा, आता महिलांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले होते की लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता कधी भेटणार। दरम्यान आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। महिलांच्या खात्यामध्ये लवकरच पैसे जमा केले जातील। यासाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी जो आहे तुमच्यासाठी जानेवारी महिन्याचा हप्ता देण्यासाठी वितरित करण्यात आलेला आहे। मग हा जो GR या ठिकाणी नव्याने प्रसिद्ध करून हा निधी वितरित करण्यात आलेला आहे, त्याच्यामध्ये मात्र मागचे जे रखडलेले हप्ते आहेत ते देण्याबद्दल निधीची नमूद जो आहे ते तरतूद त्याच्यामध्ये दिसत नाही। त्याच्यामुळे मग लाडक्या बहिणींना या ठिकाणी जे रखडलेले पैसे ते देखील कधी भेटू शकतात त्याची देखील माहिती पुढे आपण बघणार आहोत। लाडकी बहिणीच्या हप्त्यासाठी निधी वितरणाचा GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे 18 या ठिकाणी फेब्रुवारीला। लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी आता निधी वितरित करण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे। लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडनं जवळपास 98,45,00,000 रुपयांचा निधी जो आहे तो वितरित करण्यात आलेला आहे। त्यामुळे या निधीतून महिलांना आता हप्ता दिला जाणार आहे। येत्या काही दिवसातच महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होण्याची शक्यता आहे। कधीपर्यंत पैसे येऊ शकतात बघा, एक आठवड्याभरामध्ये आता लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जे आहेत ते जमा होऊ शकतात। आणि हा जो तुमचा वितरणाचा हप्ता असणार आहे, हा 19वा जानेवारी महिन्याचा हप्ता असणार आहे। तर तुम्हाला डिसेंबर पर्यंतचे म्हणजेच 18 हप्ते टोटल या ठिकाणी भेटलेले असतील। कोणाकोणाचे संपूर्ण 18 हप्ते पहिल्यापासून भेटलेत सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि
काही लाडक्या बहिणींना मात्र नोव्हेंबर डिसेंबरचे हे 2 हप्ते जे आहेत ते भेटलेले नाहीत, तर त्याची पुढे माहिती आपण बघणारच आहोत. तर बघा, आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी निधी वितरित करण्यात आलेला आहे. याची प्रोसेस सुरू झालेली आहे. त्यामुळे महिलांच्या खात्यामध्ये कधीही पैसे जे आहेत ते जमा होऊ शकतात. निधी वितरित झाल्यानंतर तो अर्थ मंत्रालयाद्वारे लाडकी बहीण योजनेसाठी दिला जाईल. यामुळे या आठवडाभरामध्ये महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होण्याची शक्यता आहे. कारण की आता सध्या निवडणुका वगैरे संपलेल्या आहेत. प्रशासकीय सर्व पातळीवरती कामं वेगाने सुरू आहेत. त्याच्यामुळे लाडकी बहीण योजनेचा हा निधी जो आहे त्याचा GR आल्यामुळे या ठिकाणी निधीची प्रोसेस जी आहे आता तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये वितरित करण्याची प्रोसेस होऊ शकते किंवा कधीही हा निधी जो आहे तुमच्या खात्यामध्ये येण्याची शक्यता आहे. तर बघा, आता उरलेले शेवटचे जे 10 दिवस आहेत या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यामधले जानेवारी महिन्याचा हप्ता देण्यासाठी या 10 दिवसामध्ये तुम्हाला या ठिकाणी जानेवारीचा हप्ता भेटू शकतो. अजूनही कोणाच्याही खात्यावरती लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता जो आहे तो जमा झालेला नाही. तर मग आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी 3000 रुपये भेटतील का? जसं की या ठिकाणी जानेवारी महिना आणि फेब्रुवारी महिना दोन्ही हप्ते मिळून या ठिकाणी एकत्रित 3000 रुपये दिले तर लाडक्या बहिणींना अजून मोठा दिलासा भेटू शकतो. कारण की लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा मग फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जो आहे त्याची वाट पाहावी लागणार आहे. ते पैसे पुढे तुम्हाला अजून या ठिकाणी उशिरा भेटू शकतात. त्याच्यामुळे जर एकत्रित जानेवारी महिन्याच्या हप्त्यासोबतच या ठिकाणी हे देखील पैसे दिले तर 3000 एकदाच लाडक्या बहिणींना भेटू शकतात. परंतु त्याच्याबद्दल नेमकं काय म्हटलं बघा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेत जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता एकत्रित दिला जाऊ शकतो. मात्र तसा निर्णय या ठिकाणी होणं कठीण दिसत आहे. कारण की एकच GR सध्या प्रसिद्ध झालेला आहे. त्या GR मध्ये जर दोन्ही हप्त्याचा निधी एकदाच वितरित केला गेला असता तर मग 2 हप्ते तुम्हाला भेटले असते. तर लाडक्या बहिणींना या ठिकाणी जानेवारी फेब्रुवारी महिन्याचा एकत्रित हप्ता भेटू शकतो का? तर त्याची शक्यता या ठिकाणी कमी दिसते. आता बघा, फेब्रुवारी महिना संपायला अवघे 10 दिवस उरलेले आहेत तरी देखील अजून जानेवारीचाच हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे महिलांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. लाडकी बहीण योजनेत जानेवारी फेब्रुवारीचा हप्ता एकत्र येणार असल्याचं बोललं जात होतं. दरम्यान आता या ठिकाणी अधिकृत त्याची माहिती अजून कुठली आलेली नाही. एकच GR फक्त जानेवारीचाच निधी जो आहे त्या GR मध्ये नमूद केल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला फक्त एकच सध्या जानेवारी महिन्याचे 1500 रुपये भेटू शकतात. तर मग कुठल्या महिलांना 6000 रुपये, कुठल्या महिलांना 4500 रुपये भेटू शकतात आणि हे पैसे थकलेले पैसे जे आहेत ते कधी भेटू शकतात? बघा, लाडकी बहीण योजनेत काही महिलांना 6000 रुपये दिला जाणार आहे. त्याची चर्चा चालू होती. तर 4 महिन्यांचे एकत्रित पैसे येतील. KYC मध्ये चुका झाल्यामुळे महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले नाहीत. त्यानंतर KYC मध्ये दुरुस्ती केल्यानंतर हे सर्व रखडलेले पैसे दिले जातील असं सांगण्यात येत आहे. तर महिलांना 4 महिन्याचे पैसे एकत्र येऊ शकतात. याबाबत मात्र अजून अधिकृत अपडेट दिलेले नाही. मात्र लवकरच त्याची माहिती समोर येऊ शकते. कारण की बघा, काही लाडक्या बहिणींनी या ठिकाणी जी मागणी केलेली होती त्यांचे पैसे जमा झालेले नव्हते. त्याच्यामुळेच पुन्हा एकदा KYC मध्ये एडिट करण्याचा ऑप्शन देण्यात आलेला आहे. म्हणजेच काही लाडक्या बहिणी ज्या डिसेंबर महिन्यामध्ये असेल, नोव्हेंबर महिन्यामध्ये असेल, लाभापासून वंचित राहिलेले आहेत, त्यांना लाभ भेटलेला नव्हता, जो की KYC तील चुकांमुळे त्यांना अपात्र करण्यात आलेला होता. आणि सरकारनेच हा निर्णय घेऊन पुन्हा एकदा तो विंडोज ओपन केलेला आहे लाडक्या बहिणींना KYC दुरुस्तीसाठीचा. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी हे राहिलेले पैसे 100% या ठिकाणी भेटण्याची शक्यता असू शकते. मात्र हे पैसे 31 मार्चच्या नंतर तुम्हाला येऊ शकतात. कारण की 31 मार्च पर्यंत तुमची KYC एडिट करण्याचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे. मग त्यामध्ये ज्यांनी या ठिकाणी आपले फॉर्म पुन्हा एकदा KYC चे एडिट करून घेतलेले आहेत त्यांना 31 मार्च पर्यंत या ठिकाणी मुदत आहे. 31 मार्च नंतर पुन्हा एकदा संपूर्ण पडताळणी होऊन ज्या लाडक्या बहिणी त्यामध्ये पात्र ठरतील त्यांचे मग राहिलेले पैसे या ठिकाणी भेटू शकतात. त्याचसोबत या ठिकाणी त्यांचा आतापर्यंत म्हणजे जानेवारी पर्यंत फेब्रुवारी पर्यंतचे सर्व हप्ते त्यांना भेटण्याची शक्यता असू शकते. एकत्र पैसे येऊ शकतात. तसा निर्णय घेतला जाऊ शकतो. मात्र सध्या तरी जानेवारी महिन्याच्या हप्त्यासोबत हे पैसे येण्याची शक्यता कमी दिसत आहे. सध्या तरी तुम्हाला 1500 रुपये फक्त जानेवारी महिन्याचे भेटू शकतात. कारण की एकच सध्या GR प्रसिद्ध झालेला आहे त्याच्यामुळं. तर संपूर्ण अपडेट आपण बघितलेली आहे. याबद्दल अजून नवीन जशी अपडेट येईल, जशी याच्याबद्दलची अजून फिक्स तारीख होईल, निधी वितरणाची जशी महिला व बालविकास विभागाकडून माहिती येईल तशी तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. सध्या तरी एवढीच महत्त्वाची माहिती आलेली आहे. याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.